मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप होत आहेत। आता थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आलेली आहे। तरीही अजित पवार गप्प का? मुख्यमंत्री आणि गृहमंत्री गप्प का? धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे तर जुने आणि जवळचे संबंध आहेत, त्यामुळं घोडं कुठं पेंड खातंय का? नुसते आरोप झाले तरी अनेक मंत्री स्वतः राजीनामे देऊन आपल्या घरी निघून गेलेले आहे। हो, त्याला नैतिकता म्हणतात। आजच्या राजकारणामध्ये नैतिकता कुठं उरली आहे का? अहो, जनता रस्त्यावर येऊन मागणी करीत आहे, तरीही 20 दिवसापासून हा वाल्या आरोपी सापडत नाही। खुर्चीला चिकटून बसलेले मंत्री राजीनामा देत नाहीत, त्यांना कोणी पदावरून दूर करीत नाही। अहो, हे नक्की चाललंय काय? मित्रहो, नमस्कार। गेल्या 20 दिवसापासून बीड जिल्हा गाजतोय वाजतोय। अहो, बदनाम झालेला आहे हा जिल्हा। आता वादग्रस्त राहिलेला हा परिसर प्रचंड बदनाम होऊ लागलेला आहे। अहो बघा, बिहारपेक्षाही भयंकर कारनामे आले आहेत इथं समोर आणि येथे आहेत। रोज नवं काहीतरी समोर येत आहे। समृद्ध महाराष्ट्रातील हा जिल्हा आहे, यावर विश्वास बसणं कठीण झालेलं आहे। हो, पण सरकार करते काय? अर्थात हा प्रश्न ज्याला त्याला पडलेला आहे। अहो, सरकारमधील एक मंत्री हे अजितदादा पवारांचे धनंजय मुंडे प्रचंड वादग्रस्त ठरलेले आहेत, पण खुर्चीला मात्र चिटकून बसलेले आहेत। ना ते स्वतः खुर्ची सोडत नाहीत, ना त्यांना कोणी खुर्चीवरून उठवत आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कुणाचा आशीर्वाद आणि या खुर्चीला चिकटणाऱ्या मंत्र्यांना कुणाचा आशीर्वाद, असे प्रश्न तर उभे राहिलेले आहेत। अहो, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी अजित पवार गेले होते बघा। त्यावेळेला धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका अशी विनवणी, अशी कळकळीची मागणी इथले गावकरी करीत राहिले। अजितदादांनी काय केलं हो? ऐकून देखील घेतलं नाही, उलट दादांना इथून पळ काढण्याची वेळ आली होती। अजितदादांनी या धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिलं। आता जनता रस्त्यावर उतरली। सत्ताधारी पक्षातले आमदार नेते रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारू लागले आहेत। धनंजय मुंडे यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेला आरोपी तो कोणी वाल्मिक कराड, अहो 20 दिवसापासून बेपत्ता आहे। बघा, तसं बघायला गेलं तर पोलीस सहज त्याच्या मुसक्या ओढू शकतात, पण त्यांना रोखतंय कोण? हा वाल्मिक कराड कुठल्या पिळात लपून बसलाय हे धनंजय मुंडे यांना खरंच माहीत नसेल का हो? सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय हा वाल्मिक कराड याचं नाव आलेलं आहे। त्यामुळं चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी प्रकाश सोळंके यांनी देखील थेट मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे केली आहे। संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी बीडमध्ये सगळ्या पक्षांचा एक मोर्चा पार पडला। यावेळी बघा, अजितदादा पवारांचे सुद्धा प्रकाश सोळंके आक्रमक भूमिकेत दिसत होते। वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे सर्व अधिकार वापरून घटनाबाह्य सत्ता केंद्र चालवत असल्याचा गंभीर आरोप याच सोळंके यांनी केलेला आहे। सत्तेचा गैरवापर करून अनेकांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळेला केलेला आहे। संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणामध्ये आता राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे। त्यामुळं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर मोठा दबाव तर वाढतोय, पण होतंय काय पुढं? आता सरकार काय भूमिका घेणार आणि यातून कसा मार्ग काढणार याकडं सगळं लक्ष लागून राहिलेलं आहे। महाराष्ट्राचं लक्ष याकडे आहे। विधानसभेमध्ये बघा, हा विषय गाजला, भली मोठी आश्वासनं देण्यात आली, भाषणं करण्यात आली, महाराष्ट्राला खुश केलं गेलं। अहो 20 दिवस झाले हो, काय घडलं? काहीही नाही। ना धनंजय मुंडे यांचा राजीनामा, ना आरोपीचा थांगपत्ता, ना SIT। अहो, जनभावना, जन आक्रोश याची तरी काही दखल घेतली जाणार आहे की नाही? हे सरकार आहे, संवेदना आहेत की पूर्ण मुरदाड झालेलं आहे। बघा, जातीयवादी मंत्री पोचणार असाल तर आम्हाला दंडुका हातात घ्यावं लागेल अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला सुनावलेलं आहे। अहो, जनता आक्रोश करीत आहे। महिला कधी नव्हे ते एवढ्या प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरलेल्या आहेत।
अहो विरोधकच काय हो, स्वतःच्या पक्षातील नेते देखील आक्रमक झालेत आणि इकडं फक्त राजकारण सांभाळलं जात आहे, राजकारण केलं जात आहे, आपली आपली माणसं वाचवली जात आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सगळ्या पक्षांनी एल्गार पुकारला. सर्वपक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची थेट मागणी केली. छत्रपती संभाजीराजे यांनी तर थेट नाव घेऊन आक्रमक हल्लाबोल देखील केला. सरपंच हत्या प्रकरणातील म्होरक्याचा सूत्रधार धनंजय मुंडे आहे, मी नाव घेऊन बोलतो आहे असं म्हणत छत्रपती संभाजीराजे यांनी या मुंडे यांच्या हकालपट्टीची मागणी केलेली आहे. इतकंच नाही तर धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्री करू नका, अन्यथा छत्रपती घराण्याला बीडचं पालकत्व स्वीकारावं लागेल असा थेट इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिलेला आहे. मनोज जरांगे पाटलांनी थेट मंत्र्यांच्या अटकेची मागणी केलेली आहे. मंत्र्यांना अटक करण्यासाठी राज्यपालांची परवानगी लागते. राज्यपाल तुमचेच आहेत, घ्या परवानगी आणि उचला लगेच, अशी आक्रमक मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. बीडमधल्या मोर्चाला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. संतोष देशमुखांच्या हत्येमागे वाल्मिक कराड असल्याचा आरोप आमदार संदीप क्षीरसागर सातत्यानं करीत आलेले आहेत. या वाल्मिक कराडला धनंजय मुंडे यांचं संरक्षण असल्याचाही आरोप या क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा केलेला आहे. अहो विरोधकच नाही हो, तर सत्ताधारी पक्षातल्या आमदारांनीही या प्रकरणावरून कारवाईची मागणी केलेली आहे. भाजपचे आमदार सुरेश धस हे तर काय हो, पहिल्या दिवसापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आक्रमक भूमिका घेत आहेत, सातत्यानं कारवाईची मागणी देखील करीत आहे. बीडमध्ये अडॉल्फ हिटलर तयार झाला की काय असा सवाल करून सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाईची मागणी केली. विरोधकांच्या खांद्याला खांदा लावून सत्ताधारी पक्षाचे नेतेही बीडमधल्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये सहभागी झाले होते. तपास होत नाही तोपर्यंत अजितदादांनी धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करावी अशी मागणी नरेंद्र पाटील यांनीही केलेली आहे. तर वाल्मिक कराड असो किंवा इतर कुणी त्यांना अटक करा अशी आग्रही मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केलेली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेलेला आहे. वाल्मिक कराड यांच्या जवळकीवरून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले जात आहेत. आता थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे. तरीही अजित पवार गप्प का? मुख्यमंत्री आणि गृहमंत्री गप्प का? धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे तर बघा तसे जुने आणि जवळचे निकटचे संबंध आहेत, त्यामुळं हे घोडं कुठे पेंट खातंय का? अहो बघा, नुसते आरोप झाले तरी अनेक मंत्री स्वतः होऊन राजीनामे देऊन आपल्या घरी निघून गेलेले आहेत. अहो त्याला नैतिकता म्हणतात. आजच्या राजकारणामध्ये नैतिकता कुठे उरली आहे का हो? अहो जनता रस्त्यावर येऊन मागणी करीत आहे, तरीही 20 दिवसापासून आरोपी सापडत नाही म्हणे. खुर्चीला चिकटून बसलेले मंत्री राजीनामा देत नाहीत, कुणी त्यांना पदावरून दूर करीत नाही. अहो हे नक्की चाललंय तरी काय? जनतेच्या आक्रोशाला या सरकारकडं काहीशी का होईना जराशी तरी किंमत आहे की नाही? म्हणे चौकशी होऊ द्या. अहो बघा, मंत्रिपदावर राहून चौकशी कशी होणार हो? कसा न्याय मिळणार? चौकशीचा केवळ फार्स करायचा आहे का? कुणी काहीही करो, यांना फक्त राजकारण साधायचं आहे का? या सगळ्या प्रकारावर मित्रांनो तुम्हीही व्यक्त व्हा, तुमच्या भावना संताप जरूर व्यक्त करा. आणि हो मित्रांनो, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.